श्रावण महिन्यात श्री घृष्णेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने श्रावणी सोमवारी VIP दर्शन आणि गाभाऱ्यातील अभिषेक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। जालन्यात 7 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेच्या इमारतीचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना आता स्टील, सीड आणि सिल्कमुळे ओळखला जाईल असे प्रतिपादन केलंय। राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात बीड जिल्ह्यातील 4905 विद्यार्थी पात्र ठरले असून बीड तालुक्यातील 22 जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय। सारथीच्या महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील शैक्षणिक शुल्काची कमाल मर्यादा शासनाने हटवल्यामुळे मराठा कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे। जनावरांची वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहनात पुरेशी जागा व विशेष परवाना घेणे अनिवार्य असल्याचे निर्देश लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहेत।